जहांगीररावचे त्यांचं कर्तृत्व आहे असे आदरणीय श्री आमचे प्रेमी असे संगीत प्रेमी असे मित्र ते अरविंदजी मुळे आणि त्याचबरोबर आमचे भालेकरराव साहेब त्यानंतर भालेराव साहेब आणि बंगाली साहेब आणि आपले संपूर्ण सगळे मित्रांनो आजचा हा दिवस म्हणजे खरोखर आपण जन्माला कुठे येतो आपले मुंबईत जन्माला तो मुंबईकर ठाण्यात जन्माला आलो तो ठाणेकर पुण्याला जन्माला असतो पुणेकर पण ज्यांच्या पुढे कर जोडावे असे हे ठाणेकर आहेत कारण की यांचं कर्तृत्व त्यांनी जे खडतर आयुष्य आहे ते बघितलं की स्फूर्तीदायक नक्कीच आहे. अहो लहानपणापासून पितृक्षेत्र हरवल्यावर त्यांनी जे सायकलीवर ते निघायचे अगदी नौपाड्यापासून ते माझीवड्यापर्यंत अगदी वेगवेगळी दिसणारी हलकी बोलती सौंदर्य स्थळे टाळून आणि खड्डे चुकून ते पेपरचं वाटप करीत आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. अत्यंत स्वावलंबी असे त्यांचं ते आयुष्य घडलेलं आहे. अशा या कर्तृत्ववान माणसांबद्दल भालेराव साहेबांनी तर खूप सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आज खरोखरच या अशा सामाजिक जाणीव असणाऱ्या अशा या मित्राला आपण त्यावेळेला आपण जांभूळपाड्यात गेलो तिथे वृद्धाश्रमात आपण पाहिलं त्यांनी ते LITचे तिथं मॅनेजर होते आणि आपण वृद्धाश्रमात तिथं फिरलो. त्याचप्रमाणे त्या जांभूळपाड्यामध्ये आपल्याला तरी देवदर्शन आपण अगोदर घडलेलंच होतं परंतु अत्यंत सुग्रास असं जेवण त्याच्या मित्राच्या हॉटेलमध्ये आपल्याला त्यावेळेला दिलं आहे. त्याची चव आजही मला वाटतं प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळत असेल. तर अशा या मित्राबद्दल की जो खरोखर मनस्वी आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांमध्ये मिसळणारा आहे. दुर्दैवाने ह्या गेल्या 8-10 महिन्यामध्ये त्यांची प्रकृती ठीक नसते. सुरुवातीला नव्हती आता बऱ्यापैकी सुधारलेली आहे आणि एका पाठोपाठ एक आरिष्टमध्ये त्याची विशेषची पण तब्येत जरा ठीक नव्हती. तर अशा ह्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत आजही ते कार्यरत आहेत. भूषण स्टील जे टाटा स्टीलमध्ये आहे टाटा स्टीलची एजन्सी आहे अशा कार्यरत असणाऱ्या अशा व्यक्तीबद्दल मी काय सांगावं. खरोखरच स्टीलमॅनच त्याला म्हणावं. त्यांच्या आणि नवल टाटांचे बोलणं झालेलं आहे आणि त्यांचे म्हणजे एकमेकाला ते भेटलेले आहेत आणि अशा या माणसाच्या आजच्या ह्या ह्याच्या दिवसात जो मधुमहास बहरलेला आहे. खरोखरच आज आपल्याला माहिती आहे की आपला हा समाज आपला हा हे राज्य हे कीर्तनाने कधी सुधारलं नाही आणि तमाशाने कधी बिघडलं नाही. पण आजच्या ह्या पिढीला हे प्रेरणादायक आहे. कारण आजच्या पिढीला काय हवं तर गौतम अडाणीसारखा खूप पैसा आणि रात्री संध्याकाळी गौतमी पाटीलचा डान्स. तर अशा या ह्याच्यामध्ये अशी प्रेरणादायक अशी व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आहे आणि त्या ह्याच्याबद्दल मी फक्त एक 10 ओळीची कविता लिहिली आहे ती ऐकावी. गौतमी करते आहे आज वाढदिवस अरविंद मुळे यांचा खास. गणेशोत्सवात पुढे ढकलली आनंदाची रास. वर्षातील एक महत्वाचा दिवस आहे आज त्यांचा. ह्या कलाकाराचा 8वा तळीराम साकारला एकदाचा. तळीराम पनवेलला. संगीत एकच प्याला असो वा असो देत चारोळीचा. अचंबित होतो गोल्डन कट्टा पाहुन विद्वत्ता या विभूतीचा. आहे अशी ही मूर्ती खरोखरच सुविचारांची. कर्तव्यपूर्तता करणाऱ्या बहुश्रुत अशा इंजिनियरची. अजूनही मार्केटिंग करणाऱ्या मी तर त्यांना स्टीलमॅनची. सप्तसुरावर स्वार होणाऱ्या अशा एका गायकाची. सकारात्मक विचाराची आणि गगन घराने घेणाऱ्या मनस्वीची. खडतर आयुष्यात कष्टाने
मिळवलेल्या या मित्राची शुभेच्छाची जणू करतात उधळण मुक्त हस्ते तयाला. प्रत्येक सुखाला एक तरी सुरकती जरूर असते, ती असते म्हणून सुख खरोखरच उठून दिसते. असो वसंत सदैव त्यांच्या जीवनी फुलोरा घेऊन, असो वसंत सदैव त्यांच्या जीवनी फुलेरा घेऊन. कानी पडो सदैव कोकिळेचे स्वर संगीत सजवून. बाप्पा आज मागणे हेच आहे तुझ्या चरणी, सुआरोग्य समाधान दे यांच्या या कुटुंबाला. निरामय सुखी शतायुषी आयुष्य दे या विभूतीला. श्री सिद्धी विनायकाचा वरदहस्त सतत राहो तयाला. श्री सिद्धी विनायकांचा वरद सतत राहो तयाला. धन्यवाद.